1 जुलै ही तारीख महाराष्ट्रातील शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हा एक असा मोठा आणि सक्तीचा बदल आहे जो जर टाळला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. जय महाराष्ट्र मित्रांनो, नवी शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 1 जुलैचा हा कडक नियम पाळण्यासाठी तुमची शेती खरोखर तयार आहे का? कारण 1 जुलैनंतर जे घडणार आहे ते तुमच्या अस्तित्वासाठी आणि कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जर ही एक गोष्ट वेळेवर झाली नाही तर पीक विमा, नुकसान भरपाई आणि इतर सर्व सरकारी मदतीचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होऊ शकतात. चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया, हा जुलैचा सर्वात मोठा बदल नेमका आहे तरी काय? बघा, येत्या खरीप हंगामापासून संपूर्ण राज्यामध्ये एक अत्यंत कडक नियम लागू होतोय. केंद्र शासनाने आता संपूर्ण राज्यात नवीन DCS म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे पीक पाहणी ॲप्लिकेशन वापरणे सर्वांसाठी सक्तीचे केले आहे. 2024 आणि 25 मध्ये काय झालं हे आपल्या सर्वांना चांगलंच आठवतंय. जुनं ॲप सतत क्रॅश व्हायचं, नेटवर्कचे एवढे गंभीर प्रॉब्लेम होते की सगळे शेतकरी वैतागून गेले होते आणि म्हणूनच केवळ 60 ते 70% पीक पाहणी पूर्ण होऊ शकली होती. त्यावेळी आपल्याला खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पण आता 2026 मध्ये कोणत्याही परिस्थितीत 100% काम पूर्ण करण्याचं अत्यंत सक्तीचं उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले. आता हे मागचं सगळं अपयश पूर्णपणे पुसून काढण्यासाठी ॲग्रीस्टॅक नावाची एक महायोजना देशभरात अत्यंत वेगाने राबवली जात आहे. याचा मुख्य उद्देश काय माहितीये? प्रत्येक शेतजमिनीची मालकी, लागवड झालेले अगदी अचूक क्षेत्र आणि पिकांची 100% बरोबर माहिती एकाच ठिकाणी गोळा करणे. म्हणजे यापुढे तुमच्या प्रत्येक प्लॉटचा अचूक डेटा थेट सरकारकडे असणार आहे, जेणेकरून भविष्यात मदतीचे वाटप अगदी पारदर्शक आणि फास्ट होईल. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की ॲप नवीन आलं, पण नेटवर्कचे जुने प्रॉब्लेम तर तसेच आहेत. मग त्यावर काय उपाय? पुढे जे घडणार आहे ते ऐकून तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा मिळेल, कारण या समस्येवरचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी उपाय म्हणजे ऑफलाईन मोड. होय, नव्या ॲपमध्ये आता नेटवर्क नसतानाही तुम्हाला पीक पाहणी करता येणार आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन माहिती भरणे, पिकांचे फोटो काढणे, हे सर्व काम आता पूर्णपणे ऑफलाईन करता येईल. आणि जेव्हा तुमचा मोबाईल पुन्हा नेटवर्कमध्ये येईल ना, तेव्हा ती सर्व माहिती एका क्लिकवर सहज अपलोड होईल. खरोखर हा एक खूप मोठा गेम चेंजर बदल आहे. ही सर्व अचूक नोंदणी होणार कशी आणि यात नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरले जाणार आहे ते आता पाहूया. नुकतंच 21 मे 2026 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नवीन DCS पीक पाहणी प्रणालीचं अधिकृत लोकार्पण करण्यात आलंय. या नव्या ॲपमध्ये आता थेट जिओ टॅगिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे काय होईल तर पिकाचे अगदी अचूक लोकेशन सॅटेलाईटद्वारे मॅप केले जाईल. तुम्ही प्रत्यक्ष शेतात जाऊन फोटो काढल्यावरच तंतोतंत माहिती सर्व्हरवर नोंदवली जाईल. एवढंच नाही तर मिश्र पिकांची गुंतागुंतीची माहिती देखील अतिशय सोप्या पद्धतीने नोंदवण्याची आधुनिक सुविधा यात आहे. थोडक्यात सांगायचं तर खोट्या नोंदी किंवा चुकीला आता अजिबात वाव उरलेला नाही. पण थांबा, तंत्रज्ञान कितीही भारी असलं तरी पडताळणी खूप महत्त्वाची असते आणि इथेच शासनाने एक मोठा बदल केलाय. यापुढे कोणतीही चूक होऊ नये किंवा बोगस नोंदी होऊ नयेत म्हणून शासनाने प्रत्यक्ष तपासणीची एक अतिशय कडक आणि नवीन प्रक्रिया सुरू केली आहे. ही पडताळणी केवळ एकाच माणसाकडून होणार नाही बरं का. ही एक बहुस्तरीय आणि अत्यंत सुरक्षित पडताळणी आहे. सर्वात आधी स्वतः शेतकरी बांधव, त्यानंतर गावातील सहाय्यक, मग कृषी अधिकारी आणि शेवटी मंडळ अधिकारी, अशा तब्बल 4 वेगवेगळ्या स्तरांवर या माहितीची अतिशय बारकाईने तपासणी होणार आहे. म्हणजे आता या महत्त्वाच्या कामाचा सर्व भार फक्त शेतकऱ्यांवर नसून तो सरकारी पातळीवर अत्यंत हुशारीने विभागून देण्यात आला आहे. आता या सगळ्यात एक अतिशय व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे गावातील सहाय्यकांचा. मागील वेळी अनेक ठिकाणी सहाय्यक फिरकलेच नव्हते, कारण त्यांना मोबदला मिळत नव्हता. मग यावेळी हे काम करण्यासाठी गावातील सहाय्यक खरोखर उपस्थित राहतील याची खात्री काय? यावर शासनाने अखेर एक कायमस्वरूपी तोडगा काढलाय आणि तो आकडा आहे प्रति प्लॉट 10 रुपये. होय, पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकाला आता प्रत्येक प्लॉट मागे 10 रुपये मानधन अधिकृतरित्या निश्चित करण्यात आले आहे. याआधी पैशांअभावी जे काम रेंगाळत होते त्याला आता प्रचंड वेग येणार आहे. तहसीलदार स्तरावरून हे मानधन वेळेवर देण्याच्या अत्यंत सक्त सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानातील अडचणी दूर झाल्या, ऑफलाईन सुविधा मिळाली आणि सहाय्यकांना मानधनी सुरू झालं. यामुळे आता आपण आलोय एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर.
याचा सरळ अर्थ असा की आता कोणतीही सबब किंवा कोणतंही कारण चालणार नाही. जुनी आकडेवारी पाहिली तर ती फक्त 65% आसपास रेंगाळलेली दिसते. पण आता 2026 मध्ये हे टार्गेट थेट 100% करण्यात आले आहे. आणि लक्षात घ्या, हे केवळ प्रशासकीय टार्गेट नाहीये, तर हा तुमच्या आमच्यासाठी एक सक्तीचा नियम आहे. या खरीप हंगामात ई-पीक पाहणीकडे दुर्लक्ष करणे हा आता कोणताही पर्याय राहिलेला नाही. 100% नोंदणी वेळेत होणे आता पूर्णपणे अनिवार्य आहे. म्हणूनच आता हा अत्यंत मोठा आणि ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या 100% सक्तीच्या आणि निर्णायक सर्वेक्षणासाठी आपलं गाव पूर्णपणे तयार आहे का? ही अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती अजिबात मर्यादित ठेवू नका. आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत आणि प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर हे अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण नक्की शेअर करा, जेणेकरून भविष्यात कोणाचेही नुकसान होणार नाही. असेच महत्त्वपूर्ण, अचूक आणि सखोल विश्लेषण रोज पाहण्यासाठी आताच नवी शेती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.